कधी भाजप तर कधी काँग्रेस असं पक्ष बदलत असलेल्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे उदगीर विधानसभा मतदारसंघ. काही दिवस हा मतदारसंघ भाजपकडे सुपूर्द होता. त्याला कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेला पक्षाचा प्रचाराचा प्रभाव. पण आता गोष्ट खूप वेगळी आहे. ती काका पुतणे या उदगीरातील नेत्यांच्या साहाय्याने एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. हीच काका पुतण्यांची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनाकृती. मुळात तर उदगीर हे जुन्या काळापासूनच मोठं व्यापाराचं आणि शक्तीचं केंद्र होतं आणि ते आजही आहे. पण बदलत्या काळात बदललेले उदगीर हे फारच आधुनिक आणि सर्व सोयींनी संपन्न आहे. त्यात आता राजकीय वारसा म्हणलं तर मुळात उदगीरवर राज्य करणारे खूप कमी लोक उदगीरमधील आहेत. जास्त तर बाहेरचेच उदगीरवर राज्य गाजवून गेल्याचा इतिहास आहे. तर आजच्या ह्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये बारामतीचे काका पुतणे आपापले उमेदवार या उदगीरात लढून एकमेकांना एकमेकांची ताकद दाखविणार आहेत. जसं की विद्यमान आमदारांनी अजित पवारांच्या आधाराने राष्ट्रवादीमध्ये आपली ओळख निर्माण केली आणि तशीच ओळख माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी काही काळ भाजपकडून होती. पण भाजपने 2019ला अनिल कांबळे यांना तिकीट दिलं आणि ऐनवेळा सुधाकर भालेरावांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. त्याचाच परिपाक म्हणजे जनमानसात मिसळण्याची कला असलेले संजय बनसोडे मात्र राष्ट्रवादीकडून निवडून आले. सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे सरकारात त्यांना राज्यमंत्रीपद भेटलं, तर या एकनाथ शिंदे सरकारात त्यांना थेट कॅबिनेटची पोस्ट असलेले क्रीडा मंत्रीपद भेटले. यावरून लक्षात येऊ शकतं की संजय बनसोडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एक प्रमुख पदाचे उमेदवार आहेत. पण म्हणतात ना की काळ कोणासाठीही थांबत नाही, तसंच राजकारणी देखील कोणासाठी थांबत नाहीत. अनिल कांबळेंना ज्या पद्धतीनं भाजपनं तिकीट देऊन भालेरावांना बाजूला सारलं, त्याचप्रमाणे भालेरावांनी देखील योग्य वेळी भाजपला बाजूला सारून शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केला आणि संजय बनसोडे यांच्यासमोर एक मोठं आव्हान तयार केलं. यावरूनच कळतं की या वेळेला साक्षात शरद पवार सुद्धा बनसोडे यांच्या विरोधात उदगीरमध्ये सूत्र बदलण्यासाठी उत्साही आहेत. पण याचे एकदम विरोधी म्हणजे अजित पवार. मराठवाड्यातील ज्या आमदारांनी अजितदादांना पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री केलं, त्यामध्ये उदगीरचे संजय बनसोडे आणि अहमदपूरचे बाबासाहेब पाटील हे प्रमुख भूमिकेत होते. त्यामुळे शरद पवारांच्या उदगीरमधील कोणत्याही खेळीला अजित पवार गटाचे थेट उत्तर असेल यात काहीही शंका नाही. सुधाकर भालेराव हे राष्ट्रवादी शरद पवार गटात गेले, तसं उदगीरच्या विद्यमान आमदारपदी बसलेल्या संजय बनसोडे यांना एक थेट आणि प्रखर विरोधक भेटला आहे असं जनमानसात म्हटलं जाते. उदगीरमधील ही जागा आरक्षित आहे, त्यामुळे अनुसूचित जातीतील उमेदवारांच्या संबंधित प्रत्येक पक्षांचा जो ओढा असतो तो उदगीरमध्ये देखील पाहायला मिळतो. मग तो काँग्रेस, भाजप किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल. अजित पवारांचे एकनिष्ठ म्हणून ज्या पद्धतीनं संजय बनसोडे यांनी स्वतःचे नाव कमविले आहे, त्याचप्रमाणे किंवा त्याच प्रमाणात नाव पसरवण्यासाठी सुधाकर भालेराव हे अपयशी ठरले आहेत. पण ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सुधाकर भालेरावांना उमेदवारी देऊन एक नवा अडथळा संजय बनसोडेंसाठी तयार केला आहे, यात तीळ मात्रही शंका नाही. एकतर मुस्लिम बहुल लोकसंख्या, त्यातल्या त्यात उमेदवारी ही अनुसूचित जातींसाठी आणि समाजातील आर्थिक आणि राजकीय घटक आर्य समाजाच्या नजरेत, ही आहे उदगीरची कहाणी. कोणत्याही पक्षाला उदगीरमध्ये येऊन स्वतःचे नाव पसरले पाहिजे. संजय बनसोडे हे मूळचे लातूरचे आणि भालेराव हे घरणे नावाचं गाव आहे ते तेथील आहेत. यावरून आपण सांगू शकतो ते म्हणजे उदगीर जिंकण्यासाठी उदगीरमधीलच उमेदवार असणे काही आवश्यक नाही. आणि ही होणारी विधानसभेची निवडणूक ही बारामतीमधील काका पुतण्यांच्या प्रभावाची जादू ठरणार आहे. लातूर जिल्ह्यातील जरांगे पाटलांच्या उमेदवारांची यादी अजून तरी फारशी प्रभावी ठरलेली नाही. त्याचं प्रमुख कारण म्हणजे एकतर खूप उशिरा अगदी निवडणुकीच्या तोंडांवर काही सदस्य जरांगे पाटलांच्या पाठिंब्यावर निवडणुकीचे दिवास्वप्न पाहत आहेत आणि हीच गोष्ट उदगीरमध्ये पाहायला मिळते. कारण भलेही ही जागा आरक्षित आहे, पण मराठा समाजाचं मतपेटीचं वजन या संदर्भातही विचारात घ्यावं लागतं. बाकी मतदारसंघात 10,000 ते 20,000 एवढ्या मतदानाचा फरक तर राहीलच. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.